तर नमस्कार मंडळी, आज शानमला लग्नाच्या साड्या घेऊन यायचं आहे. तर ऑनलाईन गल्ला मागवलेला आम्ही मनी बँक, ते आम्ही आता फोडणार आहे. त्यात जास्त पैसे नाहीत बरं का, म्हणजे पूर्ण भरलेलं नाही. त्या फोडायच्या आधी समजतंय की किती पैसे झाले ते त्यामध्ये. एक 5-7 हजार झालेले असतील. मी पण एवढं काय मोपलेलं नाही, पण ते आता गल्ला फोडायचं आहे. साडी घेईन, काय बी घेईन, त्याला मेकअपचं सामान किंवा काय बी घ्यायचं असेल तर त्यासाठी तिला पैसे लागायचे ते. तर ते आता आम्ही गल्ला फोडणार आहे. तर त्या गल्ल्यातून बघू किती निघतात, काय पैसे ते मी सांगतो. काहीतरी खात होतं ही येळ, लगेच इथं येऊन बसलंय. ही घेऊन बसलंय. किती पैसे पाहिजे त्यातलं तुला? पैसे किती घेणार आहे ह्यातलं? 9 रुपये. आणि तू 4 रुपये घेणार आहे त्या. आणि शानम आमची ही गल्ला आहे मनी बँक. ही जी खुणा केलेल्या आहेत का, ह्या खुणा केलेल्या आहेत का, ह्यात जेवढे पैसे टाकलेत तेवढ्या खुणा केलेल्या आहेत त्या. आणि ह्या बारक्यांनी बी ह्यात ठोकळं टाकलेलं आहे. बारक्यांनी बी ह्याच्यात ठोकळं टाकलेलं आहे बघा. तर एक 9 रुपये घेणार आहे आणि एक 4 रुपये घेणार आहे. तू किती घेणार आहे पैसे? 1 रुपया ही घेणार आहे आमचं इकडं. तर आता आपण ही फोडून बघू ह्यात किती पैसे निघतात आहे. काय बाहेरनं बघता येतात आहे, पण आता पैसे लागायचे म्हणल्यावर फोडायचं आहे. आता ही मनी बँक, इथून पैसे टाकता येतात, इथून पैसे टाकता येतात. इथं 50 आहेत, 100 आहेत, 200, 500 जेवढं टाकलेलं आहेत ना तेवढ्या पुन्हा केलेल्या आहेत. आणि ही फोडल्यानंतर ह्याच्यातनं वाटणे आहेत त्या सगळ्याला. आमच्या चिवड्याला 9 रुपये द्यायच्यात आहे, लाडूला 4 रुपये द्यायच्यात आहे आणि बेगीला 1 रुपया द्यायचा आहे. ह्यातनं वाटणे होणार आहे आणि नंतर राहिलेले पैसे शानमला द्यायच्यात आहे. तर आता ही मनी बँक आहे ना, ती फोडायची नव्हती, पण शानमचं लग्न ठरलंय. मग आता शानम जर गेली परत लग्न झाल्यानंतर ना, तर ही मनी बँक मी घेऊ शकतो किंवा दुसरं कोणीतरी, मीच शक्यतो तर मीच घेऊ शकतो. तर इथंच असते मनी बँक. तर ही मनी बँक मी घेऊ शकतो, ह्यातलं पैसे मी घेऊ शकतो म्हणून. तर ही शानमने पैसे साचवलेलं होतं, त्यामुळं ती म्हणली की मला ही मनी बँक फोडायची आणि मला मेकअपचं सामान घ्यायचंय. आता हे मेकअपचं सामान घेईन, नाहीतर मग साडी घेईन, काय काय घेईन ना, त्यासाठी ती फोडायची. मग आता सगळं भरायला टायमिंग आहे भरपूर दिवस, आणि आता एवढं पैसे होणार पण नाही तर त्या लग्नापर्यंत, त्यामुळे ती फोडायला काढली. ही आता फोडून ह्यातनं जेवढं पैसे निघतात तेवढं ती खर्च करणार आहे. क्रू ड्रायव्हरने फोडणार आहे. मनी बँक फोडली, मनी बँक मी फोडली. बँक फोडून बँकेतनं पैसे घेऊन जाणार आहे आता. बघा मनी बँक फोडलेली. माझ्या संगी 2-4 चोर आहेत बघा इथं बसलेलं. इथं 1 चोर आहे, 2 आणि 3 चोर आहेत माझ्या संग बसलेला. मनी बँक फुटलेली, पैसा भरपूर निघलेला आहे याच्यातनं. चोर चोर बघा, चोर हो का, चोर पैशाला येडेवली करायला लागले. बघा चोर, बघा चोरांनी 500च्या नोटा घेतल्या. हो चोर पैसे घेऊन जायला लागलं. आता काय खरं नाही, आता काय खरं नाही बाबा, लय अवघड काम आहे. हे थांबा, पैसे मोपायच्यात बघू, मोपायच्यात किती आहे ते बघू आपण. या चोरांकडनं पैसे घेतलेले आहेत रिटर्न, आपण मोपून परत देऊ. 500. चोर लगे येड्याने करायला लागले ते बँकेला. चोर फोडायला लागलं, चोर बँक फोडायला लागलं. एवढे पैसे आहेत आणि हे 2 ठोकळे आहेत. तर ह्यातला 1 ठोकळा चिवड्याला देतो आणि 1 लाडूला देतो. बेबल देतो.
लाडू नको म्हणला बिबुल देतो एक ठोकळा दर बिबुल. आता हे पैसे मोकू आपण किती आहे का. बँक म्या फोडली, म्या सगळं केलं आणि मला पैसे नाही तर म्हणल्यावर पांडव होते ना आपली सगळ्यांची. हो 1 2 3 सगळं मिळून 8,750 रुपये आहेत बघा. आता हे शहानमला खर्च करायला शहानमनी काढलेला आहे. बँक फोडली. बँकेमध्ये 2 ठोकळं होतात, ती 2 ठोकळं ह्यांनी टाकलं होतं. ते दोन्ही ठोकळं ह्यांना त्यांना देऊन टाकतो. बँक तर फोडली, एवढे पैसे निघले. ह्यातनं मी संध्याकाळी पार्टीला काढणार आहे 1000 रुपये. मी फोडली बँक. मी सगळं कष्टही मी घेतलंय स्वतः स्वप्नीलनी सगळं कष्ट घेतलंय बँक फोडायला. ही सगळं शस्त्र बिस्त्र 3 चोर म्या गोळा केले तर ही 3 चोर म्या गोळा केले तर ही फोडायसाठी, बँक फोडायसाठी 3 चोर म्या गोळा केले तर मग एवढं पैसे निघलेले आहेत. आता यातनं आम्हाला कमीत कमी पार्टीसाठी तरी पैसे काढावं लागते. मग आता पार्टीसाठी 1000 रुपये काढणार आहे मी. चिकन बनवणार आहे संध्याकाळच्या मस्त मध्ये क्वालिटीचं. 1000 रुपये काढून घेतो. वाटणीदार लगेच हात पुढं करायला लागले ते. हवा आहे का बेबी, तुला पाहिजे पैसे. सगळ्यांनी हो वाटणीदार हात पुढं करायला लागल्यात. सगळ्याला 100 रुपये देऊ. हवा एवढ्यातच खुश होतात ते त्यांना. मग आई ही लय मोठी नोट आहे. ह्याच्यात अख्खं गाव विकत घेऊ शकतो तू. हो रेड नाही करायचं. धपकवी ना मी जर मी. तर आता आपण काय करू, ही शहानमला पैसे देऊ. ज्यावेळेस गल्ला आणला होता ना त्यावेळेस शहानम हिथंच होती, पण नंतर ना काम आलं म्हणून ती बाहेर गेली निघून. गल्लाही फोडलाय, पैसे काढल्यात, सगळ्या त्याचे पैसे वाटून घेतल्यात. मी पार्टीलाही पैसे काढल्यात. तर आता शहानमला बोलू आणि शहानमला बोलून आपण हे पैसे तिला देऊन टाकू. 5 minutes later. हो सगळं आहे काढून घेतलं. हे नाही अजिबात काय तू काढलं. चॅनलला बोलून घेतले आणि तिचे पैसे दिले आहे तिला. तर चला, आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.